श्री स्वामी समर्थ. उद्या 18 जून गुरुपुष्यामृत योग. सकाळीच उंबरठ्यावर ठेवा या दोन वस्तू. मुलांची पतीची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व सुखी आणि आनंदात असाल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. माझ्या लाडक्या सख्यांनो, आपल्या घरात कितीही संकट आली तरी आपण स्त्रिया कधी खचून जात नाही. कारण आपल्या पाठीशी आपल्या कुलदेवतेचा, आपल्या स्वामींचा आशीर्वाद असतो. पण कधी कधी असं होतं ना की आपले पती अहोरात्र कष्ट करतात, पण त्यांना कामात यश मिळत नाही. पैसा येतो खरा, पण तो घरात टिकत नाही, कुठेतरी निघून जातो. आपली मुलं खूप हुशार असतात, पण ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचं मन विचलित होतं. अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा त्यांची प्रगती कुठेतरी खुंटते. जर तुमच्याही घरात असं घडत असेल तर अजिबात काळजी करू नका. कारण 18 जून रोजी एक असा महासंयोग, एक असा चमत्कारिक योग येत आहे जो वर्षातून एकदा किंवा दोनदा येतो. होय, मी बोलते आहे गुरुपुष्यामृत योगाबद्दल. पण थांबा, या गुरुपुष्यामृत योगाला गुरुपुष्यामृत योग का म्हणतात आणि या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्या मुख्य उंबरठ्यावर अशा कोणत्या दोन गुप्त वस्तू ठेवायच्या आहे ज्याने तुमच्या पतीची आणि मुलांची प्रगती रॉकेट सारखी वेगाने होईल? हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की याने तुमच्या घराचे कुलूप, तुमच्या नशिबाचे कुलूप कायमचे उघडतील. हा उपाय काय आहे, त्या दोन वस्तू कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धी माहिती ही नेहमी घातक ठरते. पण पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व स्वामी भक्तांना, शिवभक्तांना एक नम्र विनंती आहे की जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची प्रगती हवी असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. आणि हो, खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची श्रद्धा ईश्वरापर्यंत पोचणार आहे. सख्यांनो, 18 जूनचा हा दिवस साधा सुद्धा नाही. ज्योतिषशास्त्रात याला पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले गेलेले आहे. सर्व 27 नक्षत्रांमध्ये या नक्षत्राला सर्वात श्रेष्ठ आणि शुभ फल देणारे मानले जाते. आणि जेव्हा हे दिव्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा निर्माण होतो अत्यंत दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत योग, सिद्धी योग. गुरु हा ग्रह ज्ञान, भाग्य, ऐश्वर्य, पतीचे सुख आणि संततीचा कारक आहे. त्यामुळे या दिवशी केलेली छोटीशी सेवा किंवा उपाय सुद्धा थेट 100 पटीने फळ देतात. पण सख्यांनो, जरा शांतपणे विचार करा. आपण वर्षभर देवाचे व्रत वैकल्य करतो, कडक उपवास करतो, सणवार पाळतो, कुलदेवतेचे स्मरण करतो, तरीही कधी कधी आपल्याला कष्टाचे योग्य फळ का मिळत नाही? घरात पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून का जातो? पतीला नोकरी व्यवसायात यश का मिळत नाही आणि मुलांचे मन अभ्यासावरून सारखे का उडते? कधी विचार केला आहे का याचा? कारण या असं आहे की आपण देवाऱ्यात पूजा करतो पण आपल्या घराच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तो भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य उंबरठा. होय सख्यांनो, आपल्या सनातन शास्त्रात उंबरठ्याला नुसती लाकडाची किंवा दगडाची पट्टी मानले जात नाही, तर तो माता लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे. तुमच्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा असो वा नकारात्मक ऊर्जा,
ती सगळ्यात आधी याच उंबरठ्यावरून आत प्रवेश करते. आपल्या पुराणात एक कथा आहे, जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला होता तेव्हा तो कोठे केला होता? घरात की बाहेर? घराबाहेर नाही, त्यांनी तो वध उंबरठ्यावर केला होता. कारण उंबरठा ही 2 जागांना जोडणारी चौकट आहे, जिथे अफाट शक्ती असते. जुन्या काळात आपली आजी किंवा पणजी रोज सकाळी उठून उंबरठ्याची पूजा करायच्या. त्याला सडा रांगोळी घालायच्या, हळद कुंकू लावायच्या. का माहीत आहे? कारण त्यांना माहीत होतं, ज्या घराचा उंबरठा जागृत आणि मजबूत असतो त्या घरात गरिबी, आजारपण किंवा अलक्ष्मी कधीच पाऊल टाकू शकत नाही. नकारात्मक ऊर्जा उंबरठ्यावरूनच उलटी फिरते. आणि आजच्या काळात आपण काय करतो? उंबरठ्याकडे साफ दुर्लक्ष करतो, त्यावर पाय देऊन उभे राहतो किंवा तिथे कचरा जमा होऊ देतो. हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. आता तुमच्या मनात नक्कीच विचार येत असेल की ताई, मग 18 जूनच्या मुहूर्तावर सकाळी नक्की काय करायचं आहे? अशा कोणत्या 2 चमत्कारिक वस्तू आहे ज्या उंबरठ्यावर ठेवल्याने पतीच्या नोकरी व्यवसायातील सर्व बाधा एका झटक्यात दूर होतील आणि माझ्या मुलांचे मन अभ्यासात इतके एकाग्र होईल की ते यशाची शिखरं सर करतील? माझ्या लाडक्या सख्यांनो, मी तुम्हाला ज्या 2 वस्तूंबद्दल सांगणार आहे त्या विकत घेण्यासाठी तुम्हाला बाजारात जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज नाही. त्या दोन्ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण त्या वस्तू उंबरठ्यावर ठेवण्याची एक अत्यंत विशिष्ट वेळ आहे, एक गुप्त पद्धत आहे आणि एक विशिष्ट मंत्र आहे. जर ती वेळ चुकली किंवा पद्धत चुकली तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही. हा उपाय कसा करायचा, त्या वस्तू कशा ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या वस्तू काय करायचे वस्तूंचे, हे मी तुम्हाला आता अगदी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे मनामध्ये पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओ पुढे अत्यंत लक्ष देऊन पहा. कारण आजची ही माहिती तुमच्या कुटुंबाचे भाग्य बदलू शकते. 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योगाच्या या पवित्र पहाटे तुम्हाला सगळ्यात आधी एक काम करायचं आहे. सकाळी शक्यतोवर म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी 7च्या आत हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट तुम्हाला अगदी सविस्तर पाहायला मिळेल. कारण या काळात वातावरणात सात्विक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपला घर स्वच्छ झाडून घ्या आणि आपल्या मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडी खाण्याची हळद टाका आणि हळदीचं पाणी संपूर्ण उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. हळद ही अँटीबॅक्टेरियल तर असतेच, पण ती गुरुग्रहाचे आणि माता लक्ष्मीचे सर्वात प्रिय प्रतीक आहे. दुसरं म्हणजे उंबरठा कोरडा झाल्यावर त्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना शुद्ध हळद आणि कुंकवाचा वापर करून 2 सुंदर स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे वास्तुदोष दूर करणारे यंत्र आहे. आता त्या 2 चमत्कारिक वस्तू कोणत्या आहे? नीट ऐका. पहिली वस्तू आहे हळकुंड, म्हणजेच हळदीचा अख्खा न तुटलेला तुकडा. दुसरी वस्तू आहे 1 रुपयाचे नाणे. आता बऱ्याच जणी विचारतील, ताई हळकुंडच का? तर सख्यांनो, हळकुंड हे थेट भगवान विष्णूंचे आणि गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते, जे तुमच्या पतीच्या बुद्धी आणि व्यवसायात वृद्धी देतात. आणि तांब्याचं किंवा चांदीचं नाही, तर 1 रुपयाचं नाणं हे माता लक्ष्मीचे चलनी रूप आहे, जे स्थैर्य दर्शवते. कारण करायचं काय सांगते, नीट समजून घ्या. इथेच लोक चूक करतात. तुम्हाला 2 पिवळे छोटे सुती कापड घ्यायचे आहे. पिवळा
रंग नसेल तर आपल्या पूजेतील 2 विड्याची पाने, ज्याला आपण नागवेलीची पाने म्हणतो, जी कुठेही फाटलेली नसावी, ज्या घ्या आणि एका पानावर कापडावर 1 हळकुंड आणि 1 नाणे ठेवा. दुसऱ्या पानावर कापडावर दुसरे हळकुंड आणि दुसरे नाणे ठेवा. आता दोन्ही साहित्य घेऊन तुमच्या मुख्य उंबरठ्या बाहेरच्या बाजूला जा. तुमच्या उंबरठ्याच्या डाव्या कोपऱ्यात 1 पान आणि उजव्या कोपऱ्यात दुसरं पान ठेवून द्या. हे ठेवताना मनात अत्यंत तीव्र भावना आणि डोळे बंद करून ही प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, हे विष्णू माऊली, हे ब्रह्मांड नायक, आज या शुभ योगावर मी ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या पतीच्या मार्गातील नोकरी व्यवसायातील सर्व अडचणी, गरिबी, नजरदोष दूर कर. माझ्या मुलांचे रक्षण कर आणि त्यांच्या बुद्धीला योग्य आणि सन्मार्ग दाखव. माझ्या घरात सुख समृद्धी अखंड वास राहू दे. इथेच संपत नाही. हा सस्पेन्स आणि हा उपाय इथेच संपत नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हळकुंड आणि नाणे इथे किती वेळ ठेवायचे आणि त्यानंतर याचे काय करायचे. हे दोन्ही साहित्य 18 जूनच्या संपूर्ण दिवसात आणि रात्री सुद्धा तिथेच उंबरठ्यावर राहू द्या. घरातून येता जाता त्याला कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 जूनला सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ करा. त्यानंतर उंबरठ्यावरील ते हळकुंड आणि ते नाणे अत्यंत आदराने एका पिवळ्या किंवा लाल रेशमी कापडात एकत्र बांधून त्याची एक छोटीशी पोटली गाठोडे तयार करा. आता ही पोटली कुठे ठेवायची. जर तुम्हाला घरात पैशाची चणचण असेल तर ती पोटली तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा, जिथे तुम्ही तुमचे पैसे किंवा दागिने ठेवता. आणि जर तुम्हाला मुलांच्या करिअरची काळजी असेल तर ही पोटली तुमच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा त्यांच्या स्टडी टेबलवर ड्रॉवरमध्ये ठेवून द्या. हा उपाय तुमच्या घरात धनाची आवक तर वाढवेलच, पण तुमच्या घरातून आलेला पैसा कधीच विनाकारण आजारपण किंवा कोर्ट कचेरीवर खर्च होणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. उपाय दुसरा, पतीची जोरदार प्रगती होण्यासाठी, नोकरी, व्यवसाय किंवा अडकलेला पैसा मिळवण्यासाठी. माझ्या सख्यांनो, आजकाल महागाईच्या काळात आपले पती घरासाठी किती कष्ट करतात हे आपल्यापेक्षा चांगलं कोणालाच ठाऊक नाही. पण कधीकधी त्यांचं नशिबाची साथ मिळत नाही. कामाच्या ठिकाणी राजकारण होतं किंवा व्यापार ठप्प होतो. जर तुमचाही पतीच्या आयुष्यात अशा संघर्ष सुरू असेल तर हा दुसरा उपाय फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. 18 जून रोजी दुपारी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात घरातील देव्हाऱ्यासमोर एक लाल किंवा पिवळा कापड अंथरा. त्यावर 11 पिवळ्या कवड्या आणि 1 सुका अखंड सुपारी ठेवा. पिवळी कवडी ही समुद्र मंथनातून निघालेली माता लक्ष्मीची बहीण मानली जाते. जिथे पिवळी कवडी असते तिथे दारिद्र्य थांबतच नाही. त्या कापडावर आणि सुपारीवर केसर आणि हळदीचा ओला टिळा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 100 तुळशी माळेवर किंवा बोटांवर 108 वेळा 1 माळ शांत चित्ताने जप करा. पूजा संपन्न झाल्यावर या 11 कवड्यांपैकी 1 कवडी आणि दुसरी सुपारी तुमच्या पतीच्या पॉकेटात ठेवायला घ्या आणि उरलेल्या 10 कवड्या एका लाल कपड्यात बांधून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवा. सख्यांनो, हा उपाय इतका ताकदवान आहे की अवघ्या काही आठवड्यातच पतीच्या रखडलेल्या कामांना गती येईल, अडकलेला पैसा परत येईल आणि त्यांच्या प्रगतीचा आलेख
थेट वर जाईल. तिसरा उपाय मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कुशाग्र बुद्धीसाठी. आता वळूया आपल्या काळजाच्या तुकड्याकडे, म्हणजेच आपल्या मुलांकडे. आजकाल मुलांचे मन मोबाईलमध्ये जास्त आणि अभ्यासात कमी असतं. ही प्रत्येक आईची ओरड आहे. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी गुरुग्रहाची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी सकाळी काय करायचं? तांब्याचा एक स्वच्छ तांब्या घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात अगदी थोडे गंगेचे पाणी आणि फक्त चिमूटभर खाण्याची हळद टाका. हा पाण्याचा तांब्या तुमच्या घरातील देवघरासमोर, तुमच्या आराध्य देवासमोर ठेवा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. त्यानंतर तिथे बसून पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनोभावे जप करा. तुम्हाला जमेल तितका 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करा. जप करताना तुमची नजर त्या पाण्याच्या तांब्यावर असली पाहिजे, जेणेकरून त्या मंत्राची सर्व सकारात्मक कंपने, व्हायब्रेशन त्या पाण्यात उतरतील. हे पाणी आता साधं पाणी राहिलं नसून ते एक दिव्य अभिमंत्रित तीर्थ बनलं आहे. त्यानंतर हे पाणी मुलांच्या अंगावर थोडे शिंपडा आणि अभ्यासाच्या खोलीत शिंपडा आणि उरलेले पाणी मुलांना प्यायला द्या. तसेच या पवित्र दिवशी मुले जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसतील तेव्हा त्यांच्या आयब्रोच्या मधात आज्ञा चक्रावर शुद्ध केसर किंवा हळदीचा टिळा आवर्जून लावा. या उपायामुळे मुलांच्या कुंडलीतील गुरु ग्रह इतका मजबूत होतो की त्यांची स्मरणशक्ती अफाट वाढते, अभ्यासातील आळस दूर होतो आणि ते परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतात. 18 जून रोजी येणाऱ्या या दुर्मिळ गुरुपुष्यामृत योगावर प्रत्येक स्त्रीने हे उपाय आपल्या कुटुंबासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि समृद्धीसाठी करायचे अत्यंत सोपे आणि चमत्कारिक उपाय आहेत. माझ्या सख्यांनो, उपाय जितके साधे वाटतात तितकेच ते प्रचंड प्रभावी आहे. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की विश्वास हो फलदायक, म्हणजेच आपण ज्या गोष्टीवर पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने काम करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. तर सख्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण आणि विशेष व्हिडिओ? मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा ठरेल. हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ घेता येईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळते. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सर्वांनी मिळून लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि प्रभावी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.